निश्चित आहे बघा, आता आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे काय आम्ही जनतेला आश्वासन दिलेली आहे, आता बघा सुरुवात झालेली आहे। आता एक एक करून आम्ही पुढे जातो टप्प्याटप्प्याने। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी मंजूर झालेली आहे। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेला असेल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज वीज बँकेमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी राज्य सरकारकडून जाहीर सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्ही या वीज बँकेमधून कर्ज घेतलेले असेल तर तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज कर्जमाफीची पहिली यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेले असेल आणि प्रामुख्याने जर तुम्ही या वीज बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा सरासरी महाराष्ट्र राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधव पात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। बघा आज राज्य सरकारच्या मार्फत कर्जमाफीचा GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख वीज बँकेमधून कर्ज घेतलेले असेल त्या शेतकरी बांधवांची आज 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु जर तुम्ही या वीज बँकेच्या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमधून कर्ज घेतलेला नसेल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। म्हणजे आज राज्य सरकारने GR सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेला आहे की गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या या वीज बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला असेल त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी सरसकट होणार नाही। म्हणजे कर्जमाफीसाठी आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून पात्रता सुद्धा घालण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुमची कर्जमाफी होणार नाही। म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र असतील त्या शेतकऱ्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांची कर्जमाफी होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्य सरकारकडून कर्जमाफीसाठी 70,000 कोटींचा निधी बँकांकडे विस्तांतरित केले गेलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाहीत, तर हे पैसे या वीज बँकांकडे पाठवलेले आहेत। त्यामुळे जे शेतकरी बांधव या 15 जिल्ह्यामधील असतील आणि ज्या शेतकरी बांधवांनी या वीज बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तर त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी जाहीर झालेली आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना दिलासा देणारी अजून एक बातमी सुद्धा आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या बँकेमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे ते बँका आणि ते जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु अजून एक राज्य सरकारकडून राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। ही बातमी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्या संबंधित आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा सध्याच्या स्थितीला पेरणी करायचं असेल तर त्या पेरणीसाठी राज्य सरकारकडून अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे तर ती बातमी म्हणजे शेतकरी बांधवांना पेरणीसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आज अनुदान सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे। म्हणजे या अनुदानासाठी आज परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये या अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या अनुदानासाठी एक अर्ज करायचा आहे, त्यानंतर थेट तुमच्या बँकेमध्ये पैसे सुद्धा येणार आहेत। म्हणजे या अनुदानाचे पैसे सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाही, तर या अनुदानासाठी एक अर्ज करणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव अर्ज करतील त्यांच्याच खात्यामध्ये पेरणीसाठी
पैसे येणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, त्या अगोदर कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया, जेणेकरून जर तुम्ही कर्जमाफीच्या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमची सुद्धा 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो पक्ष आहे तर तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी, आणि या भारतीय जनता पार्टीने निवडणुकीच्या अगोदर राज्यामधील कर्जमाफीच्या शेतकरी बांधवांना शब्द सुद्धा दिलेला होता की निवडून आल्यानंतर, आमचं सरकार आल्यानंतर शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करणार आहोत। परंतु ही कर्जमाफी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर सुद्धा व्हायला पाहिजे होती, परंतु या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन झालं तर त्या अधिवेशनामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी जाहीर व्हायला पाहिजे होती, परंतु त्यावेळेस राज्य सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळेच कर्जमाफीवरती कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता। त्यानंतर अर्थसंकल्प सादर झाला तर त्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा कोणताही निर्णय झालेला नव्हता। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे शेतकरी पुत्र बच्चू कडू साहेब सोबतच महाराष्ट्र राज्यामधील ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं होतं तर त्या शेतकरी बांधवांनी आंदोलन सुरू केले, सोबतच भरपूर शेतकरी बांधवांनी या कर्जमाफीसाठी बलिदान सुद्धा दिलेलं आहे। म्हणजेच आज खऱ्या अर्थाने बच्चू कडू साहेबांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। सोबतच ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्जमाफी संबंधित बलिदान दिलेलं आहे त्या शेतकरी बांधवांच्या बलिदानाला आज खऱ्या अर्थाने यश सुद्धा आलेलं आहे। परंतु सर्वात प्रथम वीज बँकांची निवड करण्यात आलेली आहे, तर या वीज बँकेमधून ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल तर त्यांची 2 लाखांची कर्जमाफी मंजूर सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील या गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या वीज बँका आहेत। जर तुम्ही या वीज बँकेपैकी कोणत्या जर बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल आणि तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा 1 लाख रुपये कर्ज घेतलेलं असेल, 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। परंतु त्या अगोदर राज्य सरकारकडून ज्या 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या पात्रतेमध्ये तुम्ही सुद्धा बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे, कारण आज महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे की जे शेतकरी बांधव आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत, म्हणजे जे जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज सुद्धा घेतलेलं असो। बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल तर ते कर्ज 2020 ते 2025 या 5 वर्षांच्या कालावधीमध्येच घेतलेलं असो। सरासरी तुम्ही 2020 मध्ये कर्ज घेतलेलं असेल, 21 मध्ये, 22 मध्ये, 23 मध्ये, 24 मध्ये कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2016 ते 2020 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असेल तर त्यांची कर्जमाफी होणार नाही। त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर बँकेमध्ये 2 लाखांचं कर्ज भरायचं आहे असा आदेश सुद्धा दिलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तर तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही 2 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेलं असेल आणि तुम्हाला कर्जमाफी व्हावी असं वाटत असेल तर तुमच्या घरामधील कोणताही व्यक्ती, कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, याच्यामध्ये डॉक्टर असेल, वकील असेल, शिक्षक असेल, रेल्वे कामगार असेल, मुख्याध्यापक असेल तर हे सदस्य नसायला पाहिजे। घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी तिसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ते तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे। बघा तुम्ही जर शेतकरी बांधव असाल आणि तुमच्याकडे 2 हेक्टरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार नाही, कारण ही कर्जमाफीची योजना राज्यामधील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकरी बांधवांसाठी लागू आहे। म्हणजे ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन आहे त्या शेतकरी बांधवांसाठी ही योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी चौथी पात्रता घालण्यात आलेली आहे
तर ते चौथे पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनी या प्रमुख 20 बँकांमधून कर्ज सुद्धा घेतलेलं असावं तरच तुमची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा तुमची कर्जमाफी होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, या 20 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या सर्वात मोठ्या बँका आहे, त्यामुळे जर तुम्ही हुकून चुकून या 20 बँकांपैकी एका जरी बँकेमधून कर्ज घेतलेला असेल तर तुमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस ठरणार आहे, कारण तुमची कर्जमाफी 100% होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव या कर्जमाफीच्या 4 पात्रतेमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, अन्यथा जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये बसत नसेल त्यांची कर्जमाफी होणार नाही। म्हणजेच जे शेतकरी बांधव पात्र आहेत त्या शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफी योजना सुरू सुद्धा करण्यात आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता 20 बँकांची नावे सांगणार आहे, तुम्ही सुद्धा या 20 बँकांमधून कर्ज घेतलेलं आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही या 20 बँकांपैकी कोणत्या जरी बँकांमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमचे 2 लाखांचे कर्ज माफच होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक। बघा तुम्ही सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमची कर्जमाफी होणार आहे, कारण सर्वात प्रथम आज जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे, कारण भरपूर शेतकरी बांधवांनी या जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून कर्ज घेतलेलं आहे, तर याच्यामध्ये भरपूर थकीत कर्जमाफी होते, त्यामुळे आज सर्वात प्रथम जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी दुसरी बँक आहे तर ती दुसरी बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक। या बँकेमधून ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं असेल त्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे, कारण सर्वात जास्त स्टेट बँकेमधून भरपूर शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेलं आहे, म्हणजेच या स्टेट बँकेमध्ये जास्त थकबाकी होते, त्यामुळे आज सर्वात प्रथम स्टेट बँकेला सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, तिसरी बँक म्हणजे भारतीय पोस्ट बँक। ज्या शेतकरी बांधवांनी या पोस्ट बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्यांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 3 बँका सांगितलेल्या आहेत, उर्वरित 17 बँका सुद्धा सांगणार आहे। त्या अगोदर शेतकरी बांधवांना जी पेरणीसाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आर्थिक अनुदान आर्थिक मदत केली जाणार आहे, तर ती मदत किती हजार रुपयांची असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा पेरणी करणार असाल किंवा पेरणी करायचा विचार करत असाल, तुमच्या शेतामध्ये पाऊस पडलेला असेल, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला असेल आणि तुम्ही सुद्धा पेरणीचा विचार करत असाल तर तुम्हाला सुद्धा पेरणीसाठी अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पुढील 2 दिवसानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 2000 रुपये, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 2000 रुपये, म्हणजे टोटल मिळून हे 4000 रुपये आणि पीक विम्याचे 6000 रुपये, म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवांना 10000 रुपये पेरणीच्या अगोदर अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे। म्हणजेच हे हप्ते पुढच्या महिन्यामध्ये येणार होते, परंतु सध्याच्या स्थितीला पेरणी सुरू आहे त्या दृष्टिकोनातून राज्यामधील सर्व शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने युक्ती लावलेली आहे, म्हणजे शेतकरी बांधवांना 1 महिना अगोदर पैसे सुद्धा सोडण्यात येत आहे। परंतु भरपूर शेतकरी बांधवांचा प्रश्न होता की पीक विम्याचे हेक्टरी किती रुपये मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेलं असेल त्यांना जास्त पीक विमा मिळणार आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांचे कमी नुकसान झालेलं असेल त्यांना कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 बँकांपैकी तुम्हाला 3 बँकांची नावे सांगितलेली आहेत, उर्वरित 17 बँका सुद्धा लगेच बघून घ्या। बघा या उर्वरित 17 बँकांपैकी पहिली बँक येस बँक, दुसरी बँक इंडस बँक, तिसरी बँक ओव्हरसीज बँक, चौथी बँक इंडियन बँक, पाचवी बँक आयडीएफसी बँक, 6वी बँक आयडीबीआय बँक, 7वी बँक आयसीआयसीआय बँक, 8वी बँक एचडीएफसी बँक, 9वी बँक सिटी बँक, 10वी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 11वी बँक कॅनरा बँक, 12वी बँक बँक ऑफ इंडिया, 13वी बँक बँक ऑफ महाराष्ट्र, 14वी बँक बँक ऑफ बडोदा, 15वी बँक ॲक्सिस बँक, 16वी बँक युनियन बँक ऑफ इंडिया, 17वी बँक युको बँक। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी या प्रमुख 20 बँकेमधून कर्ज घेतलेले असेल त्या शेतकरी बांधवांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, या 2 लाखांच्या कर्जमाफीसाठी आज प्रमुख 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांचीच कर्जमाफी होणार आहे आणि तुम्ही सुद्धा या 20 बँकेमधून कर्ज सुद्धा घेतलेलं असावं। तर शेतकरी बांधवांनो, हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा
आपण झटपट बघून घ्या। जर तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा यवतमाळ, दुसरा जिल्हा अमरावती जिल्हा, तिसरा जिल्हा अकोला, चौथा जिल्हा वाशिम, पाचवा जिल्हा हिंगोली, 6वा जिल्हा नांदेड, 7वा जिल्हा लातूर, 8वा जिल्हा धाराशिव जिल्हा, 9वा जिल्हा बीड, 10वा जिल्हा परभणी, 11वा जिल्हा जालना, 12वा जिल्हा बुलढाणा जिल्हा, 13वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 14वा जिल्हा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर आणि 15वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा। बघा या 15 जिल्ह्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची आज 2 लाखांची कर्जमाफी जाहीर झालेली आहे। ज्या ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला असेल म्हणजे 2 लाखापर्यंत कर्ज घेतलेला असेल तर त्यांची 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती। ही अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।